जेवायला तोडपा. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना जय श्रीराम. बऱ्याच दिवसांनी आपल्या युट्यूब चॅनलला मोठा व्हिडिओ आलेला नव्हता आणि माझं इकडून जाणं झालेलं नव्हतं. तर आम्ही आता जातोय फिरायला. तुम्हाला तशी मिनिटाची अपडेट आम्ही देऊच. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. पण सांग की तू तर एसटी येणार होता, पण गाडीन कसं काय आला? मित्रांनो, टायमावर आपली गाडी सुटून गेली. नेहमीप्रमाणे आपल्याला गाडी धरायची आदतच नाही, आपल्याकडून ते होत बी नाही. तर मग मित्राची गाडी जात होती, शाळेची गाडी होती. तो त्या गाडीवर ड्रायव्हर होता मित्र आपला. तर त्याला रावण्या पावण्या गेला. त्याला म्हणलं मग पाचोऱ्याला घेऊ दे, तिथून आम्ही पुढचं पाहू. आता आम्ही पाचोऱ्यात आले. आता आपल्याला जळगाव जाणं आहे. पाहू आता रेल्वे भेटले तर रेल्वे, एसटी भेटले तर एसटी, कोणत्या तरी गाडीला आपल्याला जळगावला जाणं आहे. मित्रांनो डॉगेश भाऊ आपल्या अर्धे खात्या पित्या घरचे. पाचोऱ्याला थांबेल आम्ही बस स्टँडवर. गाडी इकडून येणार आहे आपली. तर फायनली गाईच हमको जागा भेट गई है. गर्दी गर्दी गर्दी. तर फायनली आपण आता जळगाव. आता तुमचा भाऊ बसचा प्रवास करून टाकला. आता बोलले गाडी पाहिजे. वाघ आता करतो गाडी आणि आता गाडी घालाय. मित्रांनो आम्ही आता जळगावला उतरलोय आणि तुमचा भाऊ पहिल्यांदा पब्लिक मध्ये ब्लॉग बनवतोय. मित्रांनो काही शब्द चुकला तर मला सांभाळून घ्या बरं. सवयनी वाघ आले. आता आम्ही रिक्षा भाऊ रिक्षा भेटली की जाऊ. आता शोरूमला जाणं, गाडी घाल्या. आता फायनली मित्रांनो आम्ही रिक्षा घेतली. आता आपल्याला शोरूमला जायचं गाडी घ्यायला. तर अशा प्रकारे आपली गाडी तयार झाली मित्रांनो. तर चला. तर मित्रांनो फायनली आपल्याला आपली राणी भेटलेली आहे. लय भारी वाटतं. डायरेक्ट सकाळचा इतका बोर झाला भावांनो, मी डायरेक्ट तुम्हाला सांगू बी शकत नाही. आता गाडी घेतली. आता आपण चाललो ताईच्या घरी भुसावळ. तिथून मस्त जेवण खाऊन करू, पोट दाबू एकदम, मग निघू पुढच्या प्रवासाला. तसं तुम्हाला अपडेट देईनच. फक्त व्हिडिओ मध्ये थांबून राहा आणि बोर होत असलं तर मला सहन करा, कारण मग पहिलाच व्लॉग आहे. आम्हाला काही समजत बी नाही कसं बोलणं आहे काय बोलणं आहे. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज कृपया करून घ्या. वाघावर लय कर्ज व्हायले. व्हिडिओला लाईक करा. बस एवढंच, बाकीचं भेटू. भावानं तुम्हाला रस्त्यावर असे वाहन दिसले त्यांच्यापासून 100 फूट दूर राहा. डायरेक्ट लय खतरनाक राहत आहे. तर मित्रांनो फायनली आपण आपल्या ताईच्या घरी आलो. आता आलो घरी. तर फायनली आपण ताईच्या घरी आलोय. आता आपण जेवण वगैरे करू. तयारी झाली नाही वाघांची अजून. वाघ बसले. चला मित्रांनो या जेवायला. हे सगळे मुख्य बोलणार नाही व्हिडिओ मी सोडला तर. मुख्य कशाची आम्ही म्हणतो या जेवायला. जेवायला तोडपा. आम्हाला करून ठेवला रे मला. आम्हाला करून ठेवला रे मला. भाषेला खुश होतो मित्रांनो, कारण फिरायला जायचा आनंद तुम्हाला माहिती आहे, सांगायचं काम नाही. तर आता गाडीची पूजा सुरू झाली आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो फायनल आम्ही आता गाडीत बसले. सगळ्या गाड्या बॅगा बुगा पॅक करून आता फायनली तुम्हाला सांगतो आम्ही जातो कुठे. मित्रांनो आम्ही चाललो अष्टविनायक दर्शन. आम्ही अष्टविनायक दर्शन करतोय गणपती बाप्पा तिथीनुसार. थांबा ना हो, गणपती बाप्पा टाइम आहे. हो गणपती बाप्पा. थोड़ा घाटकानी चलने लगी गाड़ी. म्हणले मालिक मेरा इंतजाम करो, मेरे को भूक लगी. अरे मी म्हणलं मावले आता तर सुरुवात बिन झाली अजून, आता तो नाटक सुरू झाले. मग ते म्हणे मला काही माहित नाही, गाडीत पेट्रोल भरा. म्हणलं ठीक आहे चलो. मग आता आम्ही सीएनजी भरायला थांबलोय. सूर्य डोळ्यात चमकत होता म्हणून चष्मा घालायला थांबले मित्रांनो. आम्ही सगळे चष्मे घाल थांबले. गाडी मल चालवणे चष्मे येईल लगे नाही. कसा आहे चष्मा? चष्मा तर घेतला मित्रांनो, बिल द्याचं काम नाही. आमचा पाहुणा आमचा जीव आहे. फायनली आम्ही पोहोचलोय मित्रांनो शनी शिंगणापूरला. गाडी पार्किंगला लावली. ते पूजा वगैरे घेऊ, हातपाय वगैरे धुवायची सोय इथे सगळी. जातो मंदिरात आणि दाखवतो तुम्हाला.
तुम्ही जर शनी शिंगणापूरला जर जात असाल ना तर सगळ्यात पहिले तिथल्या कुठल्याही लोकल दुकानदारला भेटायचं, त्याच्याकडून वस्तू घ्यायच्या. म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित समजावून सांगता, म्हणजे कोणाला 7.5 राहिली काही राहिली त्यांच्याकडच्या जसं विधी राहता, कुठल्या वस्तू घ्यायच्या, कशी विधी करायची, सगळं ते आपल्याला समजावून सांगता व्यवस्थित. मंदिराकडे जाण्याचा मार्ग भारी मित्रांनो. मंदिर बनवलं एकदम पॉश मंदिर बघा. श्री शनेश्वराय नमः. एवढंच नाही मित्रांनो, कुठली गोष्टी मंदिरात कुठे व्हायची, कोणत्या पद्धतीने व्हायची, तेल कुठे टाकायचं, घोड्याचे नाल कुठे टाकायची, सगळं व्यवस्थित ते आपल्याला समजावून सांगता. त्याचं सांगतील फक्त एकदम व्यवस्थित ध्यान देऊन ऐकायचं आणि तसेच आपल्याला मंदिरात येऊन करायचंय. मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालं आणि आम्ही बाहेर जातोय आता. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही मंदिरात येणार इथे तेव्हा कोणत्याही असं म्हणजे बाहेरचे पुजारी वगैरे राहतात त्यांना, म्हणजे त्यांच्याकडून, पुजारी नाही, जे बाहेरचे दुकानदार राहतात ना, आपण त्यांच्याकडे गाडी लावतो ते पार्किंगच्या ठिकाणी, त्यांच्याकडून तुम्ही सामान घ्याल तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकच बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगतील, कसं काय करायचं, कसं पाहिजे, काय काय वस्तू सोबत घ्यायचं आहे, सगळं त्यांच्याकडून वस्तू विचारून घ्यायचं आणि मगच तसं करायचं. म्हणजे बाकीचं मी तुम्हाला सांगते ना पुढे आलं की ऑटोमॅटिक समजेल, पण तसं जर केलं तर तुमचा जास्त फायदा राहतो बा. आपण एवढं करतो, एवढं करायला काही अडचण नाहीये. बाकीचे लोक म्हणतात अंधश्रद्धा आहे, असं आहे, पण काय उपयोग नाही, कोणाच्या डोक्यात घ्यायचं नाही. आपल्या मनाला वाटलं तर करायचं, नाही तर नाही. पण मा एक मध्ये आपण एवढे खर्च वगैरे करून घेतो, तर बाकीचा विषय करायला काही अडचण नाहीये. मंदिराचा परिसर एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे मित्रांनो, म्हणजे असं काही वाटलं नाही आणि गर्दी पण नाहीये, शिस्त एकदम, लाईन वगैरे सगळ्या व्यवस्थित गोष्टी आहे. दर्शन पण लवकर होतंय. हे तिथेच मेन मंदिराच्या बाजूला आपल्या सगळ्या नवग्रहांचे मंदिर आहे मित्रांनो, तुम्ही नवग्रहांचं दर्शन इथे घेऊ शकता. तर मित्रांनो फायनली आमच्या शनिदेवाचं दर्शन झालंय. इथे आल्यावर आम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजल्या की अक्षरशः बँकेला सुद्धा दरवाजा नाही मित्रांनो, इथे बँक सुद्धा ओपन आहे. म्हणजे आम्ही लाईव्ह पाहिली, आता अंधार असल्यामुळे मी काही ते मोबाईल मध्ये शूट घेतला नाही, पण एका बी घराला दरवाजा नाहीये. म्हणजे असं कोणाला काही लावणार आलं तर नुसतं पडदे लावून घेतात आणि काम भागायचं त्यांचं बस. चला तर मग आता आम्ही जातोय आमच्या नातेवाईकांकडे. आजचा दिवस आमचा झालेला आहे पूर्ण. अहिल्यानगर मध्ये आमचा मुक्काम आहे. आज पहिला मुक्काम आमचा अहिल्यानगर मध्ये असणार आहे. बाकी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये उद्याच सांगू तुम्हाला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. धन्यवाद.